सध्या द्राक्षाचे सीझन आहे. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात द्राक्षे येतात, चांगल्या क्वालिटीचे द्राक्षे येतात. द्राक्ष असेच खाऊन कंटाळे येतात किंवा अनेक द्राक्षाचे पदार्थसुद्धा बनवले जातात. पण ह्या व्हिडिओमध्ये अगदी युनिक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. हा पदार्थ तुम्ही बनवून खाल्ल्यानंतर असं तुम्हाला नक्की वाटणार आहे की द्राक्षापासून असाही पदार्थ होतो. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या ठिकाणी जे खराब द्राक्ष आहेत ते काढून घेतलेलं आहे. मोठे घट्ट द्राक्षे घ्यायचे आहेत आणि द्राक्षे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कोरडे करून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये तूप गरम करायला ठेवायचं आहे. हे द्राक्षे तुम्ही असं एक एक सोलून सुद्धा घालू शकता किंवा दांड्यासहित सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता. पण एक एक असं एक एक सोलून घातल्याने काय होतं, तूप जे आहे ते द्राक्षाच्या आतपर्यंत जातं. तुपाचं प्रमाण थोडंसं वाढतो आणि द्राक्षे छान लवकर असं फुगून येतात. त्यामुळं हे असंच तुपामध्ये घालून घेतलं तरी चालतं आहे किंवा दांडक्यासहित घालायचं आहे आणि तळून झाल्यानंतर दांडके बाजूला तुम्ही काढू शकता. तर अगदी काही सेकंडमध्ये हे द्राक्षे तुपामध्ये अगदी वरती फुलून येतात, तर आकारसुद्धा चेंज होतो. तर काही सेकंडमध्ये आपले द्राक्षे तळूनसुद्धा झालेले आहेत. गॅस ऑफ करत आहे. आता हे द्राक्षे आपण बाजूला काढून घेऊया प्लेटमध्ये. तर बघा या पद्धतीने आकार कसा चेंज झालेला आहे. युनिक पदार्थ होतो, खायला छान चविष्ट होतो. लहान मुलांना तर आवर्जून आवडणारा पदार्थ आहे, कारण ह्यामध्ये अनेक असे हेल्दी गोष्टी घालणार आहोत जे करून ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असेल. तर बघू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आपण हे द्राक्षे काढून घेऊया. बघू शकता या ठिकाणी जे तूप जे आहे ते द्राक्षाच्या बाहेर येत आहे. आपल्याला हेच हवं आहे, कारण जरा तुपाचं प्रमाण थोडंसं आपल्याला ह्यामध्ये घ्यायचंच आहे. तर बघा ह्या ठिकाणी जे खडी साखर आहे त्याचा वापर करायचा आहे. साखरेपेक्षा खडी साखर हे आरोग्यासाठी चांगली असते. किंवा तुम्हाला गूळ वापरायचं असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. 3-4 चमचे खडीसाखर घालायचं आहे. द्राक्षे हे गोडीला थोडेसे असतातच, त्यामुळे इथं खडीसाखरेचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. तर ह्या ठिकाणी बदाम घालायचा आहे. तर बदाम घाला, काजू घाला, जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवं आहे ते तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर इथं बघा जे विलायची आहे, शक्यतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, विलायचीची पूड जे आहे बाजारात विकत मिळणारे ते शक्यतो टाळायचं आहे आणि अशी अख्खीच विलायची वापरायचं आहे, कारण ह्याच्याने मस्त फ्लेवर येतो, छान वास येतो. तर ह्या ठिकाणी मी 3-4 विलायची घालून घेणार आहे. परफेक्ट. आता ह्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेऊया. मस्त. आता हे छान मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे. तर छान इथं फाईन पेस्ट झालेली आहे, बघू शकता. तर ह्याचा आताच एवढा छान वास येत आहे विलायची फ्लेवरचा, मस्त. आता तुम्हाला एक खरंच सांगू का, हे जे पेस्ट आपण बनवलेली आहे मिक्सरमधली, एवढं छान वाटतं आहे. खरं तर असं वाटतं की थंड दूध आणि त्यामध्ये बर्फाचा तुकडा आणि हे जे आपण पेस्ट बनवलेले आहे हे एक 2-3 चमचे घालून लगेचच थंड थंड प्यावं, कारण तुम्ही असंही करू शकता, मस्त लागेल. तर बघू शकता या ठिकाणी आता वेगळे जे द्राक्ष आहेत, एक 10-12 द्राक्ष घ्यायचेत आणि ते तिरखे कट करायचे आहेत किंवा उभे तुम्ही खाप करून घेऊ शकता. तर परफेक्ट. हे द्राक्षे आपण चिरून बाजूला ठेवूया. आता चला तर मग जे तूप आपलं उरलं होतं द्राक्षे तळून झालेलं, त्याच कढईमध्ये रवा आपण भाजून घेऊया. आता रवा किती घ्यायचा आहे, तर रवा इथं साधारणपणे पाऊण वाटी घेऊन घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी रवा मी बारीकवाला वापरणार आहे. तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला थोडंसं 1-2दा फिरवलं तर ते बारीक रवा होऊन जाईल. परफेक्ट. आता हा रवा छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे, थोडासा वेळ देऊन. जसं आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याप्रमाणे रवा भाजून घ्यायचा आहे. परफेक्ट. तर जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणे की खरंच ही रेसिपी युनिक होणार आहे, कधीही न खाल्लेली रेसिपी होणार आहे, वेगळी टेस्ट येणार आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर बघू शकता मस्त इथं रव्याला कलर आलेला आहे, छान परतून झालेला आहे. जे आता आपण मिक्सरला पेस्ट केलं होतं द्राक्ष आणि बदामचं, ते आता हे पेस्ट ह्यामध्ये घालून घेऊया. परफेक्ट. मस्त कलर येत आहे.
आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध घालून फिरवून ह्यामध्ये घालून घेऊया, जेणेकरून जे मिश्रण मिक्सरमध्ये राहिलेलं असतं ते निघेल. परफेक्ट. तर बघा असं परतून घेऊया. आता तुम्हाला वाटलं की आणखीन जरा दूध घालावं तर आणखीन तुम्ही इथं दुधाचा वापर करू शकता अंदाजे बघून. फक्त हे शिजेल इतपतच दुधाचा वापर करायचा आहे, अति वापर करायचं नाही. आता छान इथं शिजून झालेलं आहे. लगेचच वरती जे द्राक्ष आहेत चिरून ठेवलेले ते घालायचं आहे. ते आधी द्राक्ष अजिबात घालायचं नाही, कारण आपल्याला हे असे कच्चे ठेवायचे आहेत. जास्त ह्याला शिजवायचं नाही, कारण आधी घातलं तर काय होईल, हे द्राक्षे शिजतील. तर शिजवायचं नाही, कारण जेव्हा आपण ह्याची वडी बनवू तेव्हा ते द्राक्षे तोंडात आल्यानंतर मस्त चव लागते. त्यामुळे द्राक्षे हे जास्त शिजवून घ्यायचं नाही. शेवटी गॅस बंद करायच्या टायमाला घालायचे आहेत. तर हे द्राक्ष घालून जरा फिरवलं की गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि एखाद्या ट्रेला किंवा असं थालीला तूप लावून इथं हे मिश्रण पसरवून थापून घ्यायचं आहे. आता वरती गार्निशिंगला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. सो मी इथं तिळाचा वापर करत आहे. तीळ घालून इथं मी गार्निशिंग करणार आहे. परफेक्ट. दिसायला मस्त दिसत आहे. तर ह्याचा जो सुगंध आहे तो सुद्धा घर सगळं दरवळत आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता हे थंड करण्यासाठी 15-20 मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं. मस्त पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता ह्याच्या वड्या आपण पाडून घेऊयात. जसा आकार हवा आहे तसं तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घेऊ शकता. तर बघू शकता मस्त ह्याच्या वड्या तयार आहेत. शेवटी जे स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतात ते सुद्धा जरूर बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.